पूजा खेड़कर को दिए गए विकलांगता प्रमाण पत्र से पिंपरी के वाईसीएम अस्पताल के डॉक्टरों को परेशानी का सामना करना पड़ सकता है। इस प्रमाण पत्र को लेकर कलेक्टर ने जांच के आदेश दिए हैं। इस बीच वाईसीएम की टीम डॉक्टर राजेंद्र बावले ने इस पर प्रतिक्रिया देते हुए संबंधित डॉक्टरों का समर्थन किया है। उन्होंने कहा कि पूजा खेड़कर की उचित जांच की गई है और सरकारी मानदंडों के अनुसार 100% विकलांगता का प्रमाण पत्र दिया गया है और इस प्रमाण पत्र को प्राप्त करने के लिए प्रस्तुत किए गए फर्जी दस्तावेजों के बारे में हम कुछ नहीं कर सकते हैं। अब देखना ये होगा कि कलेक्टर इस मामले में क्या भूमिका निभाएंगे। आइए देखें डॉक्टर बावले ने क्या कुछ कहा। जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं वाईसीएम रुग्णालयात जे काही पत्र प्राप्त झालं अधिष्ठाता यांच्या नावे, तर त्या पत्राच्या अनुषंगाने आपण इंटरनल जी काही एक माहिती मागवली, संबंधित विभाग प्रमुख यांच्याकडनं एक अहवाल मागवला होता की या केसमध्ये तुम्ही केलेली तपासणी आणि जे काही क्लिनिकल असेसमेंट आपण त्याला म्हणतो, तर त्याचा विस्तृत अहवाल सादर करा। त्यांनी त्या पद्धतीने तो अहवाल सादर केला आणि त्या अहवालाच्या अंती असं एक निदर्शनास आलं की या प्रकरणामध्ये कुठलाही गैर प्रकार झालेला असं काही आढळून येत नाही आणि त्यांना दिलं गेलेलं जे दिव्यांगत्व प्रमाणपत्र ते फक्त 7% असं आहे आणि ते कुठेही व्हॅलिड होऊ शकत नाही। त्याच्या आधारे कुठेही तुम्हाला एज्युकेशनमध्ये म्हणा किंवा एम्प्लॉयमेंटमध्ये सुविधा फॅसिलिटी मिळू शकत नाही। माझं जे काही स्वतःचं असेसमेंट आहे त्याच्यामध्ये तरी कुठे कुणावर आपल्याला कुणालाही दोष देता येत नाही। जेव्हा एखादा व्यक्ती दिव्यांगत्व तपासणीकरिता रुग्णालयामध्ये दाखल होतो त्यावेळेस त्याचं आयडेंटिटी प्रूफ आणि ॲड्रेस प्रूफ हे गरजेचं असतं, पण त्याचं बॅकएंडला जाऊन ते म्हणजे त्याची पत्त्यावर जाऊन तपासणी करणे किंवा त्याचं ते सादर केलेलं प्रमाणपत्र ते खरं आहे की नाही हे तपासणं हॉस्पिटलची जी यंत्रणा आहे ती करू शकत नाही। ज्यांनी ते इश्यू केलेलं आहे ते त्यांनीच करणं अपेक्षित आहे असं माझं मत आहे। ब्युरो रिपोर्ट, V-SARIS न्यूज, पिंपरी चिंचवड।